चालू आज 9 ऑगस्ट हा 9 ऑगस्ट माझ्या जीवनातला असा दिवस आहे की या 9 ऑगस्टमुळेच एका चौथी शिकलेल्या माणसाला ज्या ह्या 38 वर्षात मी काम केलं, मला अमेरिकेच्या एका मला डॉक्टर पदवी दिली. आज मी माझ्या कामगारांच्या वारसदारांना व 122 लोक ज्यांना प्लॉटमध्ये त्यांचे काय तक्रारीमुळे काय वांदत पडलेले पाठवले त्या सर्वांनी आज बोलवलेलं आहे. आज माझ्या या संघर्ष लढ्यामध्ये सोलापूरचे प्रतिष्ठाचे डॉक्टर वळसंकर, केळकर, तुळपुळे, विहार कुलकर्णी, विवेक रसाशी, रंगाअण्णा वैद्य या सर्व लोकांनी केलेल्या आव्हानानुसार सोलापुरातल्या 778 नागरिकांनी जमीन जागेचे पैसे गुंतवले होते. त्यांचे पैसे जप्त झाले. ते जप्त झाल्यानंतर ते पैसे मी कामगारांना वाटप केले. जस्टिस धोरणाकडे 1991 वाटप केल्यानंतर या सर्व लोकांनी मला सांगितलं, कुमार या लोकांचे तुम्ही असं काय केलात, पैसे कामगार वाटलेत. डॉक्टर साहेब, मी एक वचन देतो तुम्हाला, हे जप्त झालेले पैसे सरकार जमा होण्यापेक्षा मी कामगारांना वाटले. मी एवढं वचन देतो की तुमच्या आव्हानानुसार ज्या लोकांनी पैसे भरले होते, एक तर त्यांचे पैसे मी न्यायालयातून त्यांना परत मिळवून देईन, आता त्यांना जागा देईन हे सांगून मी कोर्टामध्ये नोटीस ऑफ मोशन, कंपनी ॲप्लिकेशन आणि चेंबर समज या 3 याचिका दाखल केल्या. 51% व्याजाने पैसे आणले. पण हे काम करत असताना माझ्या जुनी मिलच्या कामगारांनी जुनी मिलच्या गेटसमोर सत्याग्रह सुरू केला आणि त्या टायमाला 9 वर्ष सत्याग्रह बसले. त्या लोकांना मी सांगत होतो की आपल्या जागेचं काम झाल्यानंतर मी तुम्हाला जागा फुकट देईन. पण खरं सांगतो, मी गेल्या 15 वर्षामध्ये जे कामं केली की त्या लोकांना 182 लोकांनी गेल्या 2 वर्षामध्ये काम करून त्यांची संस्था स्थापन करून त्यांना जागा तर दिलीच. पण ज्या डॉक्टर ह्यांना वचन दिलं होतं 122 लोक राहिले ते पर्यंत कोर्टात पेंडिंग आहे. आणि कोर्टामध्ये असं काय प्रश्न, यांच्यातल्या काही लोकांनी सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा आणि हायकोर्टाने सुद्धा त्यांचे पैसे 3 वर्षे व्याज असतात त्यांना गुंतवून ते गुंतवणूकदार आहेत. ते संघर्ष सभासद नाहीत, आता उमाचे नाहीत. त्यांनी 88 साली जागेमध्ये गुंतवणूकदार आहेत त्यांचे. पण मला पैशापेक्षा मी जाताना काही घेऊन जाणार नाही. पण आज 9 ऑगस्ट या दिवशी मी हे माझे मित्र केतन शाह यांना का बोलवलं तर त्यांना जागा देण्याचा प्रयत्न आम्ही 2 वर्षापूर्वी प्रचंड प्रमाणात केला. ज्या किमतीत कोर्टातून जागा आलेली आहे त्याच किमतीत मी जे 122 लोकांना जागा देणार आहे. केतन म्हणलं, केतन भाई तुम्ही या, तुमच्या ओके, मला एक पैसा नको आहे, आता संख्या घेऊन जाणार नाही. ते द्यायचं ते आमचं ते त्यासाठी आजचा दिवस निवडला. याच्या पाठीमागं कारण एकच, मी कोणाचंही 5 पैसे न घेतले असताना सुद्धा सोलापुरातील 2 बिल्डर सुनील मंत्री आणि शरद मोता या दोघांनी सोलापूरच्या शेकडो लोकांकडून प्रचंड पैसा केला आणि माझ्या जागेवरती 115 कोटी कर्ज काढून लोकांना पैसे घेऊन आणि मला पोलिसाला प्रचंड पैसे देऊन मला खोट्या गुन्ह्यात अडकावलं. आणि हे करण्यापूर्वी मला खलास माझा घात करण्याचा प्रयत्न झाला, त्याची सुद्धा केस चालू आहेत, कोर्टात होती. त्याचप्रमाणे 9 वर्षानंतर आज माझ्या जुनमेच्या जागेतून रेल्वे गेलेली आहे, उड्डाणपूलच्या जागा गेलेल्या आहेत. हे 50 ते 55, 60 कोटी मला पैसे मिळू लागलेले आहेत. हे मिळण्यासाठी कोणकोणते अधिकारी, कोणकोणत्या खाते प्रमुख व कोणते लोक माझा घात करून या रकमा हडप करण्यासाठी माझा भविष्यात दिसत हे मला समजल्यानंतर भविष्यात मला माझ्या वचनातून बाहेर निघण्यासाठी मी आज 9 ऑगस्ट त्यांच्या गोष्टी करतोय. आणि येत्या रविवारी मी सर्व पुराव्यासह कोणत्या अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीनं कुठल्या व्यक्तीला पुढं केलं, जसं 2017 साली या जमिनीच्या जागेचे पैसे भरणाऱ्या लोकांना पुढं केलं होतं, त्याच पद्धतीनं या जमिनीच्या जागेत मी पैसे भरल्या 5-6 लोकांना कसं पुढं करून 1-2 षडयंत्र आहेत. एक तर मी रागा लिहून त्या लोकांना मारायला पाहिजे, ते न केल्यास मी शांत राहिलं तर माझा घात करण्याचा हा डाव रचलेला आहे. मला माहीत आहे जोपर्यंत मी जगणार आहे तोपर्यंत कुठली व्यक्ती मला मारणार नाही. ज्या दिवशी मी मरणार आहे मला कोण वाचवू शकणार नाही. एकच, मी जाता जाता माझ्या वचनात उतरवण्यासाठी मी आज मीटिंग बोलवली. तुम्ही सर्व लोक आलात. मी एवढंच सांगेन की सोलापूरच्या या मातीमध्ये एक चौथी शिकल्या माणसाला आणि ज्या जुनी मिलच्या मालकाचा पुतळा जाळावून त्या मालकाने जुनी मिल बंद पडली, त्या मिलच्या मालकाने मला बोलून माझा सत्कार करून लेखी पत्र दिलं आणि ह्या जागेसाठी 9 कोटी माफ केली. अनेक गोष्टी घटना घडलेल्या आहेत. या सर्व मी पुढच्या रविवारी प्रचंड पुराव्यासह सर्व पत्रकारांना भेटी घेऊन सर्व गोष्टी कल्पना देतो.